पवित्र रमजान महिन्यात शुभकार्य, मुस्लिम भाईकडून ब्राह्मण दादाची अंत्यविधी। कधीही कोठेही कोणत्या कार्यात मुस्लिम समाज सामाजिक कार्यास मागे हटत नाही। पवित्र रमजान महिन्यात पवित्र कार्य केलेल्या कार्याचा आनंद होत आहे, असे मत सामाजिक संस्था पुणे अध्यक्ष जावेद खान यांचे समाधानपर आभार। या सर्व कार्याची माहिती व अल्लाहची कृपा असल्याचे आपल्या शब्दात जावेद खान सांगत होते। काल मला माझे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकळे वय 70, पत्ता 286 रास्ता पेठ पुणे हे त्यांच्या घरी मृत पावले आहेत। त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंकळे, त्यांना कोणीही नातेवाईक नाही, त्यामुळे तू त्यांचा अंत्यविधी करतोस का असे विचारतात जावेद खान लगेच तयार झाले। संपूर्ण माहिती घेऊन खान हे ससून रुग्णालयातील टेड हाऊसमध्ये पोहोचले। तिथे जयश्री ताई आणि पोलीस हवालदार होळकर भेटले। पंचनामा सुरू होता, वेळ लागणार होती, संध्याकाळ होणार होती। अधिक चौकशी केला असता मृतदेह मिळण्यास रात्री उशीरच होणार होता, म्हणून खान यांनी जयश्रीताईंना सांगितले की आपण हा दादाचा अंत्यविधी आता करूयात। त्या बोलल्या, आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही अंत्यविधी करत नाही, आपण दादाचा अंत्यविधी सकाळी करू असे त्या ताईंनी विनंती करत म्हणाल्या। पण त्यांचे रडणे बघून खान यांना सहन होत नव्हते। खान यांचा पवित्र रमजान महिना सुरू होता। दुसऱ्या दिवशी रमजानचा मोठा रोजा होता व मोठी रमजानची रात्र म्हणजेच जागरण होते। त्यातून हे सर्व करायचं ठरवलं, कारण मला अल्लाहने निवडले असेल असा विचार येत होता। यामध्ये जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकरच उठून सगळेच काम बाजूला ठेवून ससून हॉस्पिटलला शुभम आणि शेरू या दोघांना घेऊन पोहोचलो। तोपर्यंत मायकल कॉल करत होते। वैकुंठधाम येथे पोहोचून आम्ही त्या सुधीर काकाचे नातेवाईक झालो आणि त्यांचा अंत्यसंस्कार केले। इथे मात्र सुधीर काकांना माहीत नव्हते मी मुसलमान आहेत। ताईसुद्धा मी मुसलमान असल्याचं जरा देखील शंका दाखवली नाही। या बातमीची माहिती जावेद खान अध्यक्ष उन्मत्त सामाजिक संस्था पुणे यांच्याकडून मिळाली। रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार, जयसिंगपूर।